आज आपण झटपट होणारी गावरान पद्धतीने वांग्याची भाजी बघणार आहोत। त्यासाठी इथे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर लसूण दळून घेतलं आहे, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा आपला घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, ते सगळं एकत्र करून घेतले। वांगी धुवून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेली आपण, मिठाच्या पाण्यामध्ये, म्हणजे ती काळी पडणार नाहीत। आणि मग आता हा सगळा मसाला एकत्र करून वांग्यामध्ये अगदी अशा पद्धतीने दाबून भरायचा आहे। व्यवस्थित वांग्यामध्ये तो भरून घ्यायचा आहे। सगळी वांगी आपली ह्या मसाल्यामध्ये भरून घ्यायची। राहिलेला मसाला तसाच राहून द्यायचा आहे। आपल्याला तो थोड्या वेळाने याच्यामध्ये टाकायचाच आहे भाजीमध्ये। त्यामुळे ही अशा पद्धतीने सगळी वांगी आपण भरून घेऊयात आणि मग कढईमध्ये तेल तापत ठेवूया आपण। तेल तापून झालं की त्यामध्ये जिरी मोहरी टाकूया आपण थोडीशी, आणि अशा पद्धतीने सगळी भरून घेतलेली वांगी आपण त्यामध्ये टाकूयात। आता आपण जिरी मोहरी टाकतोय। जिरी मोहरी चांगली तडतडू द्यायची, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते। आता ही वांगी टाकून घेऊया आपण सगळी, आणि वांगी 2 मिनिट अगदी परतून घ्यायची चांगली तेलामध्ये। तेल आपण खूप कमीच टाकलं आहे, कारण खूप आपण जास्त पातळ नाही करणार, त्यामुळे त्याला तेल सुटेल नंतर अगदी भाजीला। आणि आपण 2 मिनिट झाकून ठेवूयात। 2 मिनिटांनी बघा ही चांगली वांगी आपली परतलेली आहेत। जो आपला राहिलेला मसाला आहे तो पण आपण त्यामध्ये टाकून देऊया। आता आपला थोडासा मसाला राहिलेला तो आता तेलात थोडासा परतून घेऊ आपण। हे बघा आता वांगी झाली परतून। आता भांडं धुवून आपण पाणी टाकूया चांगलं, परत आता थोडं परतून झाकून ठेवूया आपण। वांगं शिजायला खूप वेळ लागत नाही, त्यामुळे आपलं पटकन भाजी होते वांग्याची। आणि हे बघा वांगी छान शिजली। हे बघा, तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर तुम्ही अजून टाकून थोडं पातळ करू शकता। हे आपली वांग्याची छान भाजी तयार झालेली आहे। भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी छान लागते।